खोपोलीतील मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर पाणी साठवण प्रकल्प उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल. खोपोली शहराच्या भविष्यातील पाणी प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्राद्वारे मागणी केलेल्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून 4 ऑगस्ट रोजी मंत्रालयात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक करण्यात आली. या बैठकीत नगर परिषद हद्दीतील मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर पाणी साठवण प्रकल्पासाठी उपयोग करण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. प्रस्तावित पाणी साठवण प्रकल्पाची तांत्रिक बाजू, जागेची उपयुक्तता, पाणी साठवण क्षमता, खोपोलीच्या भविष्यातील पाण्याची गरज तसेच आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कारवाईबाबत संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेण्यात आली. या प्रकल्पामुळे भविष्यात खोपोली शहराची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होऊन नागरिकांना अधिक सक्षम व शाश्वत पाणी पुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याने खोपोलीकरांमध्ये या बातमीमुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचनताई जाधव यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भाजप ज्येष्ठ नेते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादीचे नेते वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप सुदाम शेठ मुंडे यांना जन्मदिवसाच्या लाख शुभेच्छा.